पूछत हूँ यह बिचारा। हे साधो, मी माझा प्रश्न, माझा विचार तुमच्या समोर उपस्थित करीत आहे, कारण त्यांना माहीत होतं की मी ह्या समाजाशी ज्या ज्या वेळेस एकरूप होण्याचा प्रयत्न करेन त्या वेळेस मी त्या आत्मतत्वाला प्रथम बोलकं करण्याचा प्रयत्न करेन, तो विचार तुमच्या आमच्या गटामध्ये आहे, केवळ आणि केवळ तो विचार आपल्या कृतीत आणण्याकरिता आम्हाला जर उत्तरपत्रिका जर लिहायची असेल तर प्रथम कमी पाण्याची प्रश्नपत्रिका तुमच्या आमच्या समोर आलेली आहे. आपण 10वी पर्यंत, 5वी पर्यंत, 12वी पर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंत जे काही शिकलेले असाल, कमी पाण्याची प्रश्नपत्रिका आपल्या समोर आलेली आहे आणि जे उत्तर प्रस्तुत करायचं आहे तर ती कोरी उत्तरपत्रिका जास्त पानाची ती आपल्या समोर आहे. महाराज म्हणतात, मैं बूझत हूँ है विचारा, किस बिद हंस जमवे न्यारा. हे साधो, ह्या देहामध्ये ज्या यातना हा देह स्वीकारून राहिलेला आहे आणि त्या यातनेद्वारे तुम्ही आम्ही स्वस्थ नाही, अस्वस्थ भाव, त्या भावाचा सामना, त्या भावाचा प्रतिकार माझ्या प्राणतत्वाद्वारे मला करावा लागून राहिलेला आहे. याचा अर्थ महाराजांना त्याही वेळेस कळलं होतं की हंसाची प्राण ऊर्जा अनाठाई खर्च होऊन राहिलेला आहे. बरं, हे काही याच योनीमध्ये झालं का? नाही. जी काही योनी आम्हाला याच्यापूर्वी प्राप्त झाली होती त्या वेळेस त्या योनीमध्ये सुखाचे क्षण कमी आणि दुःखाचे क्षण जास्त आलेले आहेत आणि तोच साथीचा रोग घेऊन मानव योनी प्राप्त झाल्याच्या नंतर जर आपल्या मागे कोलाहल जर लागलेला असेल, यातनेला जर हे देह उपलब्ध होत असेल, याचा अर्थ आपण ज्ञानाची शरणागती, सद्गुरूची शरणागती न स्वीकारता आपण हा फार मोठा धोका जीवनामध्ये स्वीकारलेला आहे की आपण बोलताना असं म्हणतो की आपलं मन याच्यामध्ये लागून राहिलेलं नाही, माझं मन साथ देऊन राहिलेलं नाही. तर त्या मनामध्ये स्वस्थ राहण्याचा, परमात्म ज्ञानाशी एकरूप होण्याचा विचार आणि त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आता रोज रोज ते 21,600 पानाचं पुस्तक
आम्हाला रोज रोज लिहिण्याची ती उत्तरपत्रिका लिहिण्याची किमया माझी गुरुमाऊली समजावून सांगत असताना ह्याच्या वेगळं होण्याचा, षड्रिपूपासून वेगळं होण्याचा, अंतिम श्वासापर्यंत सुखरूप राहण्याचा पराक्रम, ती कला से मुझे कोई ज्ञान बतावे. ज्यांच्याकडे परिपूर्णता होती तेही देखील सेवाभाव प्रदर्शित करण्याकरिता, अहमभावाला नामशेष करण्याकरिता, आता तुमची आमची वृत्ती कशी असावी याचा परिचय, तुम्ही आम्ही कुठं नतमस्तक व्हावं याची कला, हे साधो तुम्हाला आमचं कर्तव्य आहे. अशा पवित्र दिवशी, या पवित्र वातावरणामध्ये, या पवित्र दिनी हे साधो, ही जिज्ञासा, हे प्रेम, हे वर्तमान जगण्याची, वर्तमानामध्ये जगण्याची कला, त्याचं उत्तर देण्याकरिता तुम्हा आम्हाला प्रतिदिनी जागृत अवस्थेमध्ये, होशमध्ये राहण्याकरिता ही माझी ज्ञान माऊली तुमच्या आमच्याकरिता झटत आहे. साधो, तुम्ही आम्ही जर केवळ सगुण भक्तीमध्ये जर अडकून राहिलो, ह्याच गुणाबद्दल जर आपण विचार करत राहिलो, तर समयाचा सदुपयोग करून घेता आलेला नाही असं निश्चित समजा. त्यांनी उदाहरण देताना म्हणतात, सुरगुण भक्त विष्णु को साजे, तबलग काल सिर पर गाजे, सांक मत कोई रहे समाई, नेहचल काल न माने काही. हे साधो, आपण जर ह्या देहाला संख्येद्वारे जर समजून घेण्याचा जर प्रयत्न केला आणि तसाही जरी आपण अभ्यास केला, तर परत परत आपण या समयामध्ये गुरफटून राहून काय आहे, जर ह्या दृष्टीने जर विचार करत राहिलो, तर आपल्या देहामध्ये 5 ज्ञानेंद्रिय दिले आहेत, 5 कर्मेंद्रिय दिले आहेत, आणि 4 गोष्टी तुमच्या आमच्या घटामध्ये विद्यमान आहेत. त्याच्याद्वारे आपण कार्यप्रवृत्त होण्याचा प्रयत्न करतो. आपल्या घटामध्ये मन आहे, आपल्या घटामध्ये बुद्धी आहे, आपल्या घटामध्ये चित्त आहे, आणि आपल्या घटामध्ये अहंकार आहे. तर साधो, अशा रीतीने या सांख्यमताचा जर आपण जर विचार करत राहिलो, दुसरी गोष्ट, ह्या ध्यानामध्ये उतरण्याच्या पूर्वी हा सर्व अभ्यास आम्हाला करावा लागेल. हा तळपायापासून डोक्यापर्यंत
जो काही तुम्हा आम्हाला नरदेह लाभलेला आहे, याची फार गुंतागुंत आहे. जसं एखादा गुंतागुंतीचा दोर आम्हाला जर मोकळा करायचा असेल, तर प्रत्येक गुंता, प्रत्येक गाठ मोकळी करीत करीत आपली ऊर्जा खर्च करून तुम्हाला ती दोरी सरळ करावी लागते. तसंच आपणही देखील आपल्या अंतःकरणामध्ये उतरून तो भेद जाणा म्हणतायत महाराज. म्हणजे आपण अभ्यास करीत असताना आपण चतुर झालो पाहिजे, आपण हुशार झालो पाहिजे. नेमकं आपल्या जीवनात काय होऊन राहिलेलं नाही, जे व्हायला पाहिजे होतं ते न करता काय होऊन राहिलेलं आहे, त्याच्याविषयी महाराज एका ठिकाणी म्हणतात, इनकंथा को भेद न पायो, सोनर मूढ गिवारा. इनकंथा को भेद न पायो, सोनर मूढ गिवारा. के सुख राम घनी मैं क्या कहूँ, के सुख राम घनी मैं क्या कहूँ. बहगो काली धारा, साधो भाई दिन जीण चोला किया. हो संतो भाई दिन जीण चोला किया. तार तार सब ही हम सोध्या. साधो, पूर्णपणे आपलं अंतरंग महाराज समजून घ्या म्हणतायत बरं. आणि अंतरंग समजून घेत असताना महाराजांनी ही ध्यानविधी, ही स्मरणविधी तुम्हा आम्हाला प्रगट करून सांगितलेली आहे. हा स्वतःचा स्वीकार आम्ही करायला शिकलो पाहिजे. साधो, शांत चित्ताने एकदा बसण्याची कला आपण अंगीकारली, स्वीकारली, त्याचा अभ्यास रोज रोज केला, आणि ज्यावेळेस ही रचना त्या हरिनामाच्या स्मरणाला उपलब्ध होईल, त्यावेळेस ही रचना बरोबर अभ्यास करून राहिली की नाही याचा परीक्षक देखील आपल्या घटामध्ये विद्यमान आहे. हे आपले 2 कान आहेत. त्या कानाद्वारे ही जी रचना ज्या हरिनामाच्या स्मरणाला उपलब्ध होऊन राहिली आहे, महाराज म्हणतायत की तिथं त्या प्रश्नाचं उत्तर, ती उत्तरपत्रिका, त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देणं आपण आता सुरू केलेलं आहे. माझे दोन्ही श्रवणेंद्रिय, आपले कान, ती बाणी, ते शब्द व्यवस्थित ऐकण्याची रीत याला स्वीकारण्याचं आग्रही प्रतिपादन महाराज करत आहेत. आम्हाला आमचं भजन ऐकावं लागेल, आमच्या कानाला त्या शतशब्दाची रीत ऐकावी लागेल. साधो, चंद सूर पवन अर पाणी, धर ब्रह्मांड आकाश बकाणी, तीनों देव सक्त ने खावे, जम जोगी के पास न जावे. साधो, या रीतीने आपण जर आपल्याप्रती, स्वप्रती, हा ब्रह्मयोग, हा राजयोग, हा सहजयोग तुम्ही जर आम्ही स्वीकारला,
हे सगळे गुरुमुखी होण्याची रीत आहे बा. आम्हाला आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की अशी अनुभववाणी, अशी भजनाची रीत आता तुमच्या आमच्यामध्ये विद्यमान आहे. हा जो काही देहाचा विस्तार आहे, हा 5 तत्वाचा देह आहे. आणि हा 5 तत्वाचा देह एका प्राणरूपी दोरीनं बांधल्या गेलेला आहे. महाराज म्हणतायत की त्या दोरीच्या प्रती, त्या प्राणरूपी दोरीच्या प्रती तुम्ही घट्ट राहा. ज्यावेळेस आपण ही इडा नाडी आणि पिंगळा नाडी याच्याद्वारे येत्या जात्या श्वासामध्ये अभ्यास करायला लागू, आता समयाचं नियोजन करण्याचं आपण शिकलेलो आहोत. ज्यावेळेस तुमच्या आमच्या घटामध्ये ही हिकमत, ही कला वृद्धिगत होईल, किंबहुना त्या कलेला आपण अष्टोप्रहर उपलब्ध राहू. साधो, हे असं अमृततुल्य ज्ञान ज्यावेळेस तुम्ही ऐकून राहिलेले आहात आणि ह्या पूर्ण ज्ञानाच्या अनुभूतीला तुमची आमची सर्वांची स्मृती, चेतना उपलब्ध झालेली आहे, त्यावेळेसचा पराक्रम समजावून सांगत असताना महाराज म्हणतात, के सुखराम सुनो संत सारा, ब्रह्मजोग का भेव न्यारा, ब्रह्मजोग साजो तुम भाई, आवागमन मिटे दुखदाई. ही जी परमसत्याला ओळखण्याची रीत माझी ज्ञानमाऊली आम्हाला सांगून राहिली आहे, ती रीत आपल्या घटामध्ये विद्यमान आहे. त्या रीतीला उपलब्ध होण्याकरिता महाराज म्हणतायत की बाबा रे, ज्या गावाला जायचं आहे आम्हाला, त्या गावच्या बसमध्ये जर आपण बसलो तर निश्चित पोहोचू. जायचं आहे अमरपदाला, अमरधामाला, आणि बसलेलो आहोत विकाररूपी गाडीमध्ये, तर पोहोचणं होणार नाही. साधो, या नरदेहाच्या पराक्रमाबद्दल आम्हाला ही जी काया लाभलेली आहे ना, तिचा सत्कार, तिचा आदर, तिच्याशी प्रेम, तिची अंतर्बाह्य स्वच्छता आम्हाला प्रत्येक श्वासाद्वारे साधायची आहे. हा ब्रह्मयोग माझी ज्ञानमाऊली समजावून सांगत असताना समज्ञानी संत म्हणतात की बाबा रे, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यह काया तेरी लाल मोलिक, यह काया तेरी लाल मोलिक, कौड़ी सटे नहीं खोनारे. हे साधो, आम्हाला हा देह जो उपलब्ध झालेला आहे तो फक्त आणि फक्त शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 इंद्रियाचे 5 विषय आहेत, ते भोगण्यासाठी मिळालेला नाही. हे फक्त नेहमी लक्षात ठेवा, पक्क लक्षात ठेवा.
मग या घटामध्ये करायचं काय? तर या घटामध्ये ते अमूल्य ज्ञान इथं विद्यमान आहे. फक्त आपण एकाच गोष्टीविषयी सतर्क राहा की माझं विचरण, माझी स्मृती, माझी चेतना, माझं लक्ष या ठिकाणी आहे की नाही हे नेहमी नेहमी बघत राहा. तो स्वयंमेव आरसा तो ह्या इडा पिंगळा नाडीद्वारे आपल्या घटामध्ये विद्यमान आहे. तुम्हा आम्हाला जीवनामध्ये यशस्वी होण्याकरिता कोणत्या आणि कोणत्या अभ्यासाची जर आवश्यकता असेल तर तो हा महान ब्रह्मयोग माझी सद्गुरू माऊली आजच्या या क्षणी तुम्हा आम्हाला समजावून सांगून राहिलेली आहेत. एकदा ही प्राणाद्वारे ऊर्ध्वगतीला होण्याची रीत तुम्ही आम्ही स्वीकारली की आता तो निर्गुण बोध, ती निर्भय अवस्था आम्हाला अंतिम श्वासापर्यंत साथ देणार आहे. काळानुरूपाप्रमाणे याचं काहीतरी होईल. इथून प्राण हा अंतिमद्वारी त्या परमधामाला उपलब्ध करून देण्यासाठी ही जी साधन सुचिरभूतता आहे ती आम्हाला स्वीकारावी लागेल. आणि तो स्वीकार होण्याकरिता की त्याला काहीही करण्याची गरज नाही. फक्त आणि फक्त काय करावं लागते? ठाईच बैसुनी करा एक चित्त. बसले असं काही व्यवस्थित बसा, असं काही व्यवस्थित बसा की ते बसणंही देखील निर्भार होईल, निर्वैर होईल. कारण ह्या सख्याशी मैत्री करण्याची जी रीत, जी मंगल मैत्री कैवल्यज्ञ आणि संत तुम्हा आम्हाला समजावून सांगून राहिले आहेत की ती रीत आता अचानक आपल्या घटामध्ये उपलब्ध होणार आहे. महाराज म्हणतात, उद्भुत रीत ब्रह्म की होई, बिरला संत लखे जन कोई, सांक जोग नवद्यासू न्यारा, मन पवनासू परे बिचारा. साधो, फार सोप्या भाषेत इकडं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हाच विचार समजावून सांगितला. ते म्हणतात, मनाला स्थिर करवाया, मनाला स्थिर करवाया, धरी गुरु प्रेम हृदया. मनाला स्थिर करवाया, धरी गुरु प्रेम हृदया. तया विण अन्यना कोणी, तया विण अन्यना कोणी, मनाला बोधवी सकया. मनाला स्थिर करवाया, धरी गुरु प्रेम हृदया. साधो, जग वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रीतीद्वारे त्या परमात्म बोधाला उपलब्ध करण्यासाठी नवेद्या भक्तीद्वारेही आपला वेळ खर्च करून राहिलेला आहे. म्हणत आहेत की बाबा रे,
हे तुम्ही अपूर्णाला धरून पूर्णाचा आशा करून राहिलेले आहेत. ती आशा पूर्ण होणार नाही. मग काय करावं लागेल? या घटामध्ये जी तुमची आमची विरजा आहे त्याला प्राणतत्वाद्वारे स्थिर करावं लागेल. आणि ती जी काही अनुभववाणी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे ते पूर्णपणे ग्रहण करून त्या ज्ञानाची खोजना करून ते विज्ञान आपल्या घटामध्ये प्रगट करण्याची सोपी रीत माझी ज्ञानमाऊली आज तुम्हा आम्हाला प्रदान करून राहिली आहे. तयांचे शब्द ऐकावे, तयांचे शब्द ऐकावे, मनी स्थिर ऊनी मुरवावे, मनी स्थिर ऊनी मुरवावे, तरीच पद मोक्ष ते पावे, तरीच पद मोक्ष ते पावे, भजा गुरु नाम वदनिया. हे साधो, ज्यावेळेस ती रीत तुमच्या आमच्या घटामध्ये प्रगट होण्यासाठी आसुसलेली आहे, केवळ आणि केवळ फक्त ह्या देह मंदिराचे द्वार बंद होऊ देऊ नका. आम्हाला ज्यावेळेस ही रीत येत्या जात्या श्वासामध्ये स्मरणाची रीत, आणि बघा मागच्या खूप इतिहासामध्ये जर बाहेरचा विचार करसाल तर त्या भगवान शंकरांनी देखील हे ज्ञान त्या माता पार्वतीला समजावून सांगण्यासाठी एकांतात घेऊन गेले आणि पूर्ण ही श्वासाची साधना त्यांना समजावून सांगितलेली आहे. ज्याच्याद्वारे, ज्या साधनेद्वारे ते महान देव म्हणविल्या गेले, त्यांनी देखील या साधनेचा स्वीकार केलेला आहे. आणि जर सहजामध्ये जर ही साधना तुम्हा आम्हाला जर या आता या वर्तमानामध्ये हे कैवल्य ज्ञानी लोक समजावून सांगून राहिले आहेत, पराक्रम, पुरुषार्थ, परमार्थ हा आपल्यामध्ये आहे, तो स्वीकारण्यामध्ये, ती रीत जाणून घेण्यामध्ये आहे. आणि ती रीत जाणून घेण्यासाठी महाराज म्हणतात, ब्रह्मजोग सोई जन साजे, उभे अंक रसणाले गाजे. बाबा रे, ज्या सहज रीतीने माझ्या मायमाऊलींनी दिलेलं अन्नाचं ताट आणि त्याच्यानंतर तो घास आपण सहज रीतीमध्ये या मुखामध्ये घेतो, सहज रीतीमध्ये तो चावतो, त्या रसणीला म्हणावं लागत नाही की आता तू गिळ म्हणून. त्याचा रस निर्माण झाल्याच्या नंतर जसं हे उदरभरण होते, हे देह पुष्ट होतो, तसं महाराज म्हणतात की बाबा रे, हे निर्वाण पदाची गोष्ट ह्या मानव देहाचा अंतिम परिणाम, त्या अंतिम परमसुखाला जर उपलब्ध व्हायचं असेल तर साधो, तुम्हा आम्हाला जी काही ही जीभ ज्या प्रेमानं ह्या अन्नाचा रस चाखते, तसाच हे अमरपदाचं ताट, ते ज्ञान माझी गुरुमाऊली त्या शुद्ध अंतःकरणाने, त्या पवित्र करकमलाद्वारे ती भजनाची रीत समजावून सांगून राहिली आहे. आम्हाला काही करायचं नाही, शांत चित्तानं बसायचं आणि येत्या जात्या श्वासामध्ये राम 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 राम
स्वीकार करा म्हणते, भजनाचा स्वीकार करा. जसं दह्यामध्ये असलेली त्या रवीला हे 2 हात गती देतात आणि त्याचं घुसळण होऊन ताक बाजूला होऊन जाते, लोणी अधर तरंगाला लागते. तसं घुसळण, तशी प्रक्रिया आम्हाला या ठिकाणी करावी लागेल. हा निर्गुण बोध समजावून सांगत असताना महाराज म्हणतात की तुम्ही आता हे फार चित्त लावून मन लावून ऐकून राहिले आहेत. माझी ही अमरवाणी तुमच्या कानापर्यंत पोहोचून राहिली आहे. आता आपलं कर्तव्य काय? आपलं कर्तव्य समजावून सांगत असताना समकालीन संत म्हणतात, सतसंगत में बैठ हमेशा, सतसंगत में बैठ हमेशा, राम नाम गुण गाना रे, गुण गाना रे सतसंगत. आता मी म्हणून राहिलो, ज्यावेळेस मी जर पुन्हा म्हणत असेल तर ते तुमच्या कंठातून मलाही थोडंसं ऐकू वाटते.